दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती। शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती। जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी। उत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी डॉक्टर उद्धव नाईक साहेब, तहसीलदार पाथर्डी, BDO साहेब, कांबळे साहेब, गट शिक्षण अधिकारी पवार साहेब, ज्यांच्या शाळेमधून आपण हा देखना कार्यक्रम शोभायात्रा आपण पदयात्रा या ठिकाणी काढली, असं त्रिलोक जैन शाळेचे सर्व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, आमचे सहकारी प्राचार्य, पत्रकार बंधू आणि नागरिकांना, खरं तर आजचा हा उत्सव आपल्या सगळ्यांनी मनात साठवून ठेवण्यासारखा आहे। कारण आपल्या महाराष्ट्राला नव्हे देशाला जे आराध्य दैवत लाभलं ते आपलं भाग्यच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे केलं त्याला तोडच नाही। आपण सगळे जे या ठिकाणी आहोत, अस्तित्वात आहोत, याला एकमेव कारण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी। म्हणून त्यांचा गौरव असेल, त्यांचा इतिहास, त्यांनी केलेली कामं ती फक्त एका दिवशी आठवण्यासारखी नाही, तर ती आयुष्यभर आपल्या मनात जपून ठेवण्यासारखी आहे। याच्यासाठी फक्त त्यांनी कसं राज्य केलं याच्याऐवजी त्यांनी कसं मॅनेजमेंट केलं आपल्याला बऱ्यापैकी माहीत असेल। बरीच पुस्तकं छत्रपतींच्या मॅनेजमेंटवरती देखील आहेत, जी मॅनेजमेंट बुक्स जी वापरली जातात। मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये देखील त्यांचं उदाहरण दिलं जातं, इतर देशांमध्येही त्यांच्या मॅनेजमेंटचं, राज्यकारभाराचं उदाहरण दिलं जातं। असे छत्रपती आपण सगळ्यांनी आयुष्यभर आपल्या मनात ठेवावं। त्यांनी जे आदर्श आपल्याला घालून दिलेले आहेत, मग ते आपल्या दैनंदिन जीवनातले असतील किंवा काम करतानाचे असतील, समाजात वावरतानाचे असतील, हे सगळे आपण आपल्या मनात ठेवावे आणि छत्रपतींना अजरामर करावे, अशीच या ठिकाणी मी आज अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना शिवजयंतीची शुभेच्छा देतो आणि हा देखना कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असे पवार साहेब यांना देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्रिलोक जैन शाळा ही आमच्यासाठी नेहमीच, मगाशी चर्चा झाली, आमची पहिला आणि शेवटचा पर्याय असतो की कुठलाही कार्यक्रम चांगला करायचा तर आम्ही पहिल्यांदा आमच्या मनात विचार येतो तो त्रिलोक जैन शाळेचाच। आमचे प्राचार्य आम्हाला नेहमीच मदत करतात, कधीच आमचा अपेक्षाभंग ते करत नाहीत आणि अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन अतिशय कमी वेळामध्ये ते करून अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी ते करतात। याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो आणि अशा कार्यक्रमांची प्रसिद्धी फार महत्वाची आहे। असे आमचे PR असलेले अमोलजी हे नेहमीच आम्हाला सहकार्य करतात। आमच्या ज्या भावना आहेत, जे कार्यक्रम आहेत, शासनाचे उपक्रम आहेत, ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचा वाटा ते उचलतात। त्याबद्दल अमोलजींचे, सर्व पत्रकारांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो। आपण सगळे विद्यार्थी ऊन जरी असलं तरी सुद्धा अतिशय उत्साह